नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इंडी टी व्हीच्या ह्या ग्राउंड झिरोमध्ये आज जवळपास 30 भाग झालेत की जे कोकणापासून आम्ही आता पूर्व विदर्भाचा मुख्य भाग इथपर्यंतचा प्रवास केला. आणि ह्या प्रवासामध्ये सर्वसामान्य जनता बोललीच, पण पत्रकार भाष्यकार असतात. त्यांचा जनसंपर्क पण खूप दांडगा असतो आणि किमान त्यांना भविष्याचा अंदाज येतो. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला असं करतो की पश्चिम महाराष्ट्राचा भाग झाला की पश्चिम महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे चेहरे आहेत पत्रकारितेतले त्यांना मी बोलवतो. आणि आज नागपूरमध्ये आपण आहोत, तर प्रदीप मैत्र जे वरिष्ठ पत्रकार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे इंडी टी व्हीमध्ये. माझे सहकारी आहेत संजय तिवारी, जे आमचं इथलं काम पाहतात. दैनिक दिव्य मराठी म्हणजे भास्कर ग्रुपचे अतुल पेटकर साहेब आहेत. पुढारीचे राजेंद्र उट्टलवार आहेत. आणि माझे जुने सहकारी आहेत योगेश पांडे, जे माझ्याबरोबर माझ्या पूर्वीच्या वाहिनीमध्ये काम करत होते. सो सगळ्यांना तेच की मी आज जेवढं फिरलो आहे त्याबद्दलचं माझं आकलन मी तुम्हाला सांगेनच. तर साधारणपणे काय वाटतं तुम्हाला? नागपूर शहर आधी सेंटर करू आणि मग संपूर्ण विदर्भाचं विश्लेषण करू. घ्या तुमच्या हातामध्ये. नागपूर शहराचा विचार करता 2019 गेल्या वेळच्या निवडणुकीचा विचार करता इथे 12 जागा आहेत. नागपूर शहरात 12 आणि ग्रामीणच्या 6, अशा 6 आणि 6 12 जागांपैकी मागच्या वेळी भाजपकडे 4 जागा होत्या. शहरात 4 आणि ग्रामीणमध्ये 4 दोन्ही मिळून 6 म्हणजे दक्षिण पश्चिमची एक देवेंद्र फडणवीसांची जागा आहे, कृष्णा खोपडेंची एक जागा आहे, नंतर विकास कुंभारे 3 मध्य, आणि एक जागा जी आहे ती समीर मेघे हिंगण्याची. त्यामुळे यावेळी देखील आता ज्या जाहीर झालेल्या जागा आहे पहिल्या टप्प्यातल्या, पहिल्या जी यादी भाजपने जाहीर केलेली आहे तिथे पण कृष्णा खोपडे, नंतर मोहन मते दक्षिण आणि दक्षिण पश्चिम, अशी ह्या ज्या 3 जागा आणि एक समीर मेघे, अशा 4 जागा पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या आहेत. आणि एक जागा जी आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जागा वाटप किंवा यादी येण्यापूर्वी जी जाहीर झाली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन जाहीर केलेली आहे, ती म्हणजे रामटेकची आशिष जयस्वाल यांची जागा आहे. अशा त्या जागा आहे. बाकी ज्या जागा आहे त्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात येतील. नागपूरचा विचार करता यावेळी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळू शकतो. आणि अनेकांच्या दृष्टीने यावेळी शेवटची निवडणूक आहे, त्यांच्या दृष्टीने, वयाच्या दृष्टीने. तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी यावेळी बघायला मिळू शकते असा अंदाज आहे. कारण आज अर्ज उचल करण्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास 12 जागांसाठी 462 अर्ज केले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथे प्रचंड चुरस बघायला मिळेल असं. राईट. पण आपण असं आहे योगेश की आपण हा भाग सुरू करायच्या आधी, कारण मी थोडंसं इनपुट घेतच होतो, नागपूरचीच फक्त भाजप विस्कळीत असं नाही आहे. मी जे बघितलं वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास सगळीकडेच अशी परिस्थिती आहे. जो त्यांचा स्ट्रॉंग होल्ड होता त्याही ठिकाणी असं दिसतं की पक्ष संघटन बहुतेक सत्ता आल्यामुळे एक प्रकारची जी लिथार्जी येते ते असेल. शेजारच्या मध्य प्रदेशचा जो इन्फ्लुएन्स आहे तो फक्त महाराष्ट्रातच असं नाही आहे, तो बंगालमध्ये पण मी बघितला होता. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता निवडणूक लढते तिथे पण. सो आता नागपूर शहरामध्ये जे 2014 आणि 2019ला झालं, 44 नंतर टॅली 24वरती आली, ती अजूनही खाली जाईल अशी स्थिती आहे की ग्राउंड रिकवर करतील? जर आपण 1.5 महिना अगोदरची जर परिस्थिती बघितली असती तर नक्कीच भाजप विस्कळीत होती. मात्र संघाच्या अनेक लोकांनी सूत्र हाती घेतलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात. स्वतः सहकार्यवाह अतुल लिमये, ते दिव्य मराठीने बातमी ब्रेक केली, अरुण कुमार जे आहेत ते स्वतः लक्ष देऊन आहेत. आणि भाजप काय कॅडर बेस्ड पार्टी आहे. शेवटी लोक जे आहेत ते तळागाळाशी जुळलेले होते. मात्र 2014 आणि 19 मध्ये सत्ता ज्या पद्धतीने आली भाजपची केंद्रामध्ये, लिथार्जी आली. कार्यकर्ते जे आहेत ते फक्त सेल्फीसाठी, पदाधिकारी सेल्फी काढण्यासाठी आणि नेत्यांभोवती फिरण्यासाठी, आपल्याला पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आत्ता ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्याच्यात स्पष्टपणे हा फटका दिसला. ज्या पद्धतीने गडकरींनी दावा केला होता की 5 लाख मतांनी मी निवडून येईल, प्रचारच करणार नाही, बट त्याच्यात कंडिशन होती की 75% जास्त मतदान झालं तर. 75% जास्त मतदानही झालं नाही. भाजपचा जिथे स्ट्रॉंग होल्ड होता तिथे 40 ते 45% वर मतदान गेलं नाही. त्यामुळे एकूणच सगळ्या याच्यात फटका बसला. ना मतदारांना बाहेर काढू शकले, ना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवू शकले. आणि जो बेल्ट त्यांचा कमकुवत होता तिथे स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मागच्या 1.5 महिन्यापासून मध्य प्रदेशची एक मोठी टीम इथे आलेली आहे. 700हून अधिक कार्यकर्ते आहे. कैलास विजयवर्गीय स्वतः लक्ष देऊन आहेत आणि ते गावागावात फिरत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना अक्षरशः कामाला लावलेलं आहे.
आणि त्यामुळे म्हणजे मध्य प्रदेशवरून रसद मागवावी लागली यावेळेला. तसंच मागवावी लागली. लाडली बहीण ज्या पद्धतीने मध्य प्रदेशवरनं मागवल्या इम्पोर्ट झाली होती, interesting. अगदी तसंच तिथून मदत मागवावी लागलेली आहे. ते कार्यकर्ते फिरतायत हम्म. आणि एक नियोजन सध्या तरी प्रचारात दिसून येत आहे. Right. भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की त्यांना जेव्हा सुरुवातीला इथे मध्य प्रदेशचे लोक आले आणि काही नेत्यांनी आढावा घेतला होता, तेव्हा नागपूर जिल्ह्यात 12 पैकी त्यांना 2 ते 3 जागा निघतील अशीच एक शक्यता वाटत होती. मात्र आता स्थिती बदललेली आहे. आता 22 वर्ष झालेलं आहे. Right. त्यांना वाटतंय की 3 जागा टफ जातील, बाकी जागांवर त्यांचं जागा निघून जाईल आणि सध्या उमेदवार डिक्लेअर व्हायचे आहेत. बंडखोरीची शक्यता आहे. विशेषतः नागपूर जिल्ह्याची जर गोष्ट केली, हा मोठ्या राज्यासाठी हाय प्रोफाईल लढत याच्यासाठी आहे की प्रदेशाध्यक्ष भाजपचे इथून आहेत आणि सोबतच उपमुख्यमंत्री स्वतः इथून आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय मध्य नागपुरात आहे आणि मध्य नागपुरातनं कोणाला तिकीट मिळतं यावरून भाजपमध्ये एकमत झालेलं नाही आणि तिथे संघाचा माणूस देणं शक्य नाही आहे, कारण की जे जातीय समीकरण आहेत तिथे हलबा किंवा मुस्लिम अशा पद्धतीचेच तिथे उमेदवार जे आहेत ते चालणार आहेत. त्यामुळे उमेदवार कोण डिक्लेअर करतात त्याच्यावर बरेच काही गोष्टी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी हे मान्य केलं होतं. संघासमोरही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बऱ्याच जागांवर लोकसभेमध्ये उमेदवार निवड करण्यास चुकलो होतो. राईट. अँटी इन्कम्बन्सी थोड्या प्रमाणात 20% जरी असली तरी तो उमेदवार पडू शकतो याची जाणीव राजकीय धोरणींना होती. भाजपच्या लोकांना सांगितलं होतं, मात्र आग्रहास्तोर किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना परत संधी देण्यात आली. गडचिरोलीचं उदाहरण आहे आपल्याकडे किंवा भंडारा गोंदियाचं उदाहरण आहे. तर त्यामुळे आता निवडणुकीच्या संदर्भात कशा पद्धतीने पुढच्या 4 ते 5 दिवसात हे घोषणा करतात नवीन उमेदवारांची, त्याच्यावर बरंच काय अवलंबून असणार आहे. आता नागपूरची गोष्ट केली तर मोहन मते यांना परत संधी देण्यात आलेली आहे. कृष्णा खोपडे यांची 4थी टर्म असेल यावेळेला. विकास कुंभार हे मागता आहेत मध्य नागपुरात, त्यांची 4थी टर्म असेल. देवेंद्र फडणवीस हे सेकंड हॅट्रिकसाठी आता उतरत आहे. तर या पद्धतीचं आहे. तर नवीन चेहऱ्यांमध्ये कुठेतरी आहे की आम्ही नवीन चेहरे कधी येतील. पश्चिम नागपूर अजून डिसाईड झालेलं नाहीये. उत्तर नागपुरात त्यांच्याकडे प्रभावी चेहरा अजूनही नाहीये. तर भाजप डिसाईड करू शकत नाही जिथे स्ट्रॉंग होल्ड आहे तिथे सुद्धा नाही, ह्या स्ट्रॉंग होल्ड असलेल्या नाही. आता ज्या पहिली यादी जी जाहीर झाली त्याच्यात विद्यमान आमदारांचाच विचार करण्यात आला होता आणि केंद्रीय जी समिती आहे, निवडणूक समिती, दिल्लीत जी बैठक झाली तर ज्या विद्यमान आमदार आहेत त्याच्या संदर्भात ज्या जागा आहेत त्याच्यावरच ही पूर्ण बैठक झाली होती. आता सेकंड फेज मध्ये जिथे टसल आहे किंवा जिथे उमेदवार कुठला निवडावा, 2 किंवा ती 2हून अधिक उमेदवार प्रभावी वाटत आहेत, इच्छुक आहेत, त्या ठिकाणी आणि अँटी इन्कम्बन्सी हा मेजर फॅक्टर त्यांनी विचारात घेतलेला आहे. तर त्यामुळे त्यांनी होल्डवर ठेवलेला आहे. आणि तिसऱ्या याच्यात जी यादी जाहीर होईल जिथे बिलकुलच होल्ड नाही आहे त्यांचा, जसं उत्तर नागपूर झाला, ते बहुतेक तिसऱ्या टप्प्यात येऊ शकेल. बट जर आपण जो पहिला प्रश्न विचारला होता की नियोजन विस्कळीत आहे का, 1.5 महिना अगोदर निश्चित होतं, पण आता गाडी थोडीफार रुळावर नक्की. राईट. प्रदीप जी असं आहे की मी आता एक टप्प्याटप्प्याने सांगतो. मी जेवढा काही सेन्स घेतला तर मला काही गोष्टी जाणवतात. एक तर लोकसभेला जसं वातावरण होतं तसं ते नाही आहे, बऱ्यापैकी निवडलेलं आहे. म्हणजे लोकांनी महायुतीचे उमेदवार पाडायचे अशीच भूमिका घेतलेली लोकसभेला, ती आता तशी दिसत नाही. उमेदवार कोण हाचा पहिला प्राधान्यक्रम आहे. जे ओल्ड नॅरेटिव्ह होता ते बहुतेक आता काम करणार नाही, पण त्याच्यात पण एक गोष्ट मात्र जाणवली की सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि खालचा जो कनिष्ठ वर्ग आहे तो भाजपवरती विदर्भामध्ये नाराज आहे. आता तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, लोक त्याला काउंटर करतात की महागाई किती वाढवली आहे तुम्ही लगेचच. किंवा शेतकऱ्यांना तुम्ही विचारा, ते सरळ सरळ म्हणतात की ह्या सरकारने सोयाबीनला दर दिला नाही, कापसाला दर दिला नाही, आमचं सरकार नाही, हे काँग्रेसचंच सरकार बरं आहे, अशा पद्धतीचं सर्वसाधारण नेरेटिव्ह आमच्या ह्या चर्चेतनं दिसतं. हे दोघांनाही मला तुम्हाला विचारायचं. मला असं वाटतं की मी योगेश जे सांगितले आहे त्यात मी अनेक गोष्टीवर सहमत आहे. ओके. कारण हे जे लोकसभाचे जे निवडणूक झाले होते त्यात जे BJPच्या कॅडरमध्ये रँक अँड फाईलमध्ये जे लेथर्जीपणा होते ते आता तसा नाही आहे. आणि लोकसभा इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने RSS या संपूर्ण इलेक्शनमध्ये सहभाग करायला पाहिजे होते ते केलेच नाही. राईट. RSS बरोबर नव्हतं. हो, म्हणजे तसा म्हणजे एक प्रोॲक्टिव्ह नव्हते. परंतु या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने अतुल लिमी ज्या पद्धतीने कोऑर्डिनेट करत आहे, रेग्युलर मीटिंग घेत आहे, बूथ मॅनेजमेंट जशा पद्धतीने ते करत आहे, त्याच्या बूथ लेवलवरची मीटिंग ते दिसते की RSS आता एकदम प्रोॲक्टिव्ह आहे. याच्यात थोडाफार डिव्हिडंड बहुतेक मिळतील. ओके.
परंतु पूर्व विदर्भामध्ये आपण सांगितले आहे पूर्व विदर्भामध्ये 3 लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी आहे. एक गडचिरोली आहे, एक रामटेक आहे आणि एक चंद्रपूर आहे. हे तिन्ही लोकसभामध्ये सर्व ठिकाणी काँग्रेस, सर्व असेंब्ली सेगमेंटमध्ये पुढे. काँग्रेस पुढे होते. म्हणजे 18 सीटमध्ये. तर जर असेल म्हणजे मुनगंटीवर म्हणजे बहुतेक ते डिफीट होणार आहे अशाच म्हणजे ते सुरुवातीपासूनच होतं. परंतु तसा नाही आहे. म्हणजे ते तशा प्रकार नॅरेटिव्ह इथे जे महाविकास आघाडीचे जे नेता जे लोक आहे ते तशा प्रकार नॅरेटिव्ह आतापर्यंत सेट करू शकले नाही जशा स्ट्रॉंग नॅरेटिव्ह लोकसभामध्ये होते. राईट. याच्या बहुतेक म्हणजे ते मिनिमाइज करू शकतील BJP या निवडणूकमध्ये. आणि संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये जर आपण पाहिले तर इलेक्शन इट इज प्युअरली स्टेट फाईट होणार आहे बिटवीन BJP आणि काँग्रेस. इथे शिवसेना आणि NCP म्हणजे हार्डली मॅटर करतात. इथे दोनच पक्ष आहे ते BJP आणि काँग्रेस. आणि मला असं वाटते की जशा निवडणूक 2024च्या लोकसभामध्ये झाली आणि जशा पद्धतीने म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये बहुतेक 15 असेंब्ली सेगमेंटमध्ये ते लीड होते आणि 60 पैकी 62 मध्ये 62 सॉरी. आणि काँग्रेस 29. आणि जर 2019चा जे असेंब्ली इलेक्शन होते त्यात BJP 29 होते आणि काँग्रेस 15 होते. राईट. मला असं वाटतं की BJP कॅन मेंटेन द टॅली जे प्रिव्हियस वन ऑफ 2019. 2019चं जे टॅली होते 29चा BJPच्या ते बहुतेक मेंटेन करू शकतील. कारण तसा जे रोष होते लोकसभाच्या इलेक्शनमध्ये तसा ते मिनिमाइज केले आहे. राईट. अनेक मिनिमाइज केले आहे. आणखीन एक मला फॅक्टर जाणवला सर की असं आहे की काँग्रेसबद्दल सरप्राइझिंगली खूप पॉझिटिव्हिटी आहे लोकांच्या मनात. आणि ते बोलत असताना काही व्यक्तिमत्वांची नावं घेतात. म्हणजे सरप्राइझिंगली नाना पटोलेबद्दल काही लोक इतक्या सकारात्मक पद्धतीनं बोलताना दिसतात. आणि मी अनेकांना विचारलं की हे सगळे व्हिडिओ आहेतच आमच्या यूट्यूब चॅनलवरती, काँग्रेस का? तर काँग्रेसच्या काळात एवढी महागाई नव्हती, काँग्रेसच्या काळामध्ये एवढं विभाजनवादी राजकारण नव्हतं, काँग्रेसच्या काळामध्ये संविधानाची चर्चा होत नव्हती. जी गोष्ट लोकसभेला होती त्यातल्या बऱ्याच गोष्टी विधानसभेला दिसत आहेत. नाही, एक असं आहे की नाना पटोलेंचं असं आहे की ते फार नशीबवान माणूस आहे. नशीब घेऊन आले ते नाना पटोले. कसं आहे की लोकसभेत आपण ते आता ती म्हण मी इथे वापरावं की नाही अशी शंका आहे. कारण वादविरोधमध्ये लोक म्हणतील बा यालाच असं म्हटलं बा. पण ते कसं आहे की ते ती जी म्हण आहे तो शब्द मी वापरत नाही. ते बसायची आणि फांदी तुटायची. अच्छा अच्छा. एकच वेळ होते ना. तसं ते झालं. ते आले योगायोगानं यश मिळत गेलं. तर नाना पटोलेंचं फार कर्तृत्व आहे असं नाही. ओके. आणि नाना पटोले असं आहे ते आपल्या एका कोशात राहतात. त्यांच्या त्या कुंडाळ्यात राहतात. एक सर्कल आहे. हा सर्कल आहे आणि नॉट रिचेबल असतात. नेता कसा असला पाहिजे तर सहज उपलब्ध असला पाहिजे. पण ठीक आहे आता ते त्यांना श्रेय मिळत आहे. आणि तुम्ही आता बघा ना, आता जेव्हा त्यांनी ताठर भूमिका घेतली की एकही जागा सोडत नाही, म्हणजे 1 इंचही भूमी देणार नाही, तसं विदर्भातली 12 पैकी एकही जागा देणार. पण त्याचं कारण आहे, मी काँग्रेसवाल्यांशी बोललो ना, साधारणपणे 113 ते 120 जागा अशा आहेत की जिथे काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना वाटतं की आपला अप्पर हँड आहे. आणि जवळपास मी त्यांच्याकडनं जी BJPची काँग्रेसची विदर्भातली टॅली समजून घेतली तर 62 पैकी 48 जागा आपण जिंकू असा पूर्ण विश्वास काँग्रेसवाल्यांना आहे. मी तो त्यांचा सर्वे पण बघितलाय कोल्हापूरमध्ये. ते सगळे नेते सर्वे तर भाजपही करतं ना. एकनाथ शिंदेला कोणी गारद केलं लोकसभेत? भाजप तर रोज नवीन सर्वे आणि त्यांना जादूच आहे भाजप जवळ. त्यांना काय सर्वे तर कोणी काही करू शकतं. पण व्हॉट इज युअर टेक? आय मीन काँग्रेस इज सांगितलं 48 सीट मध्ये काँग्रेसचा म्हणजे तिथे प्रभाव आहे ना. इट इज ट्रू. काँग्रेस फॅक्टर आहे ना. करेक्ट. आणि जे बाकी जे वाटा आहे आणि शरद पवारचे No, I have one straightforward question here is whether Congress is going to win 48 seat or not. नाही. काँग्रेस Not? No? नाही ना, बिलकुल नाही. आम्हाला असं वाटत नाही. परंतु एकदम स्टेट फाईट आहे बिटवीन काँग्रेस आणि BJP. जर BJP जर ताली मेंटेन केली म्हणजे 2019चा जे ताली आहे 29 सीटचा. नाही, पण काँग्रेस जर जिंकत नसेल 48 का त्यांच्या विरोधात जाणारे मुद्दे काय आहेत आता? सगळं तर त्यांना अनुकूल आहे. सरकार इनकम्बंट आहे,
अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर नाही, आहे. आता तसं राहिलं. मी काय म्हटलं, Right. लोकसभेत जे मुद्दे होते ना, हम्म, म्हणजे लोकसभेत रिक्टर स्केलवर जे भूकंपाचे धक्के होते भाजपसाठी, हम्म. ते आता एकदम तीव्रता कमी झाली. अच्छा. आता ते कमी झाले, तेवढी तीव्रता राहिली नाही. राईट. दुसरी गोष्ट, तेव्हा जे मुद्दे होते की संविधान, नंतर भाजपचं जे हे होतं, गर्व जो होता, अब की बार 400 पार, तो नाही आता आता. ना कुठे राहिला. Right. आता कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, आता भाजपही गव्हर्नमेंट, आता ते सर्वांना घेऊन आता त्यांना थोडक्यात का ती मोदींचा रथ एकदम जमिनीवर आला. जमिनीवरती आलेला आहे. हा. हम्म, तर आता दुसरं महत्वाचं असं की लोकसभेत काय झालं की संघाची जी कामाची पद्धत आहे हम्म, ते शेवटच्या क्षणी नियोजन करतात हम्म, आणि कार्यक्रम देतात व्यवस्थित की हे असं करायचं आहे. हम्म, आणि तिकडून निरोप आला हम्म. की सगळे काम लोकसभेमध्ये ते नियोजनच झालं नाही. राईट. त्यांनी केलंच नाही ते. हम्म, आता तसं नाही आहे. आता हे फडणवीसांच्या लक्षात आलं हम्म, की आता आपण, आणि नड्डांचं ते स्टेटमेंट, हम्म. त्याच्यामुळे मग आता ते सगळे संघावाला. शरणं गच्छामी, राईट. संघाला शरणच गेले ते. राईट. तर मग संघाने त्यांना लिंबाईनी वगैरे सांगितलं. हम्म, तुम्ही फडणवीसांची बॉडी लँग्वेज बघा, ते त्यांच्या 6 मीटिंग झाल्या. हम्म. 7व्या मीटिंग नंतर फडणवीस हसायला लागले थोडे, नाही तर असं त्यांच्या चेहऱ्यावर एकदम म्हणजे असं- संघाला कन्व्हिन्स केलं थोडक्यात. नाही, संघाने त्यांना आश्वस्त केलं. ते उलट. काँग्रेसचा मुद्दा हा हा. आहे. 48 किंवा- जागात प्रभाव निश्चित आहे काँग्रेसचा. हा. पण काँग्रेसमध्ये ना गटबाजीचा एक मोठा फॅक्टर हो, तो तर त्यामुळे आहे. ते सगळे मुख्यमंत्री पदाचे self goal करतील ते. अनेक ठिकाणी त्यांचा सेल्फ गोल 100% होणार आहे. Right, नागपूर right. जिल्ह्यात ही तशी स्थिती ती आहे. हरियाणामध्ये काँग्रेसनं दाखवून दिलंय. म्हणजे आम्ही जेव्हा ट्विट केलं तेव्हा जिंकणारी लढाई कशी हरावी आहे याचं उत्तम उदाहरण काँग्रेसने दाखवून दिलं. पण असं आहे संजय की कास्ट अरिथमेटिक जे आहे ना, कारण मराठवाड्यात मी फिरलो, पश्चिम महाराष्ट्रात मी फिरलो, तिथे मला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं एकच नॅरेटिव्ह आहे, ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला हा काही पक्ष बांधलेला नाही. मराठवाड्यामध्ये आता पूर्णपणे जरांगे फॅक्टर आहे आणि तो 46 विधानसभा मतदारसंघामध्ये इफेक्टिव्ह आहे. हा पूर्ण आहे. म्हणजे तुम्ही मराठवाड्याच्या मराठवाडा, येस, उत्तर महाराष्ट्राचा नाशिक नगर हा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला अगदी गडहिंग्लज पर्यंतचा सगळा टापू, आणि साधारणपणे 101 विधानसभा मतदारसंघामध्ये हा फॅक्टर न्यूसेन्स व्हॅल्यू 5-10 हजाराचा असू शकतो. इथे सुद्धा जे कास्ट अरिथमेटिक बनताना दिसतंय, म्हणजे आत्ता मी जेवढे कुणबी लोक आहेत, विशेषतः मराठा कुणबी, त्यांचा आजही ओबीसीतला सहभाग हा आरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असला तरी जी आंतरिक कोड आहे ती मराठा समाजाच्या प्रती आहे. त्यामुळे तो एक भाव इथे पण मला दिसला की तिकडे जे सुरू आहे त्याचं इथं थोडंसं रिफ्लेक्शन आहे. आणि आता पूर्णपणे जसाचा तसा ओबीसी हा बीजेपीच्या बाजूने नाही उभा राहिला तर चित्र काय राहील, किंवा उभा राहील का तो? अगदी बरोबर प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीनं बीजेपीनं प्रत्येक म्हणजे एव्हरी ट्रिक ऑफ द बुक, म्हणजे जे जे शक्य होतं ते ओबीसींना आपल्याकडे पालटवण्यामध्ये जे शक्य होतं ते सगळं त्यांनी केलं. वसतिगृहांचा प्रश्न असेल तो सोडवण्याचा प्रयत्न केला. सुमारे 52 वसतिगृहांचं त्यांनी भूमिपूजन किंवा लोकार्पण केलं. आणि क्रिमिलेअरच्या उत्पन्नाचा क्रिमिलेअरचा जो मर्यादा वाढवण्याचा 15 प्रस्ताव दिला. लाखापर्यंत, आणि इतके सगळे, म्हणजे आपण खूप यादी प्रचंड मोठी आहे. पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या प्रकरणानंतर सुद्धा ओबीसी मधले महत्वाचे जे 3, कारण आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये मराठा नाही आहे, फारच कमी. करेक्ट. कुणबी, तेली आणि माळी हे 3 ज्या जाती आहेत त्या ओबीसी मध्ये प्राबल्य आहे. आणि वेगवेगळ्या मतदारसंघात त्यांची तशी जागा, त्यांचे तसं प्राबल्य आहे. त्याशिवाय आदिवासी सुद्धा आहेत आपापल्या पॉकेट्समध्ये आणि अन्य पण पॉकेट्समध्ये आहेत. पण मला इथे असा आणखी एक नवीन मुद्दा असा इथे जाणून घ्यायचा आहे की यावेळेस कोण किती मतांनी जिंकेल, किती फरकांनी जिंकेल, हाच अगदी संभ्रमाचा मुद्दा आहे. मला त्याला असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं पहिल्यांदा महाराष्ट्रात असं घडतंय, पूर्वी 2 आघाड्या होत्या आणि 2 प्रमुख पक्षांच्या त्या 2 आघाड्या होत्या, पण यावेळेस 3 प्रमुख पक्षांच्या. त्याचा विदर्भात कुठे असा फार प्रभाव? ऐका ना, पण त्याच्या संदर्भात मला आधी म्हणायचं आहे असं की यावेळेस समजा काँग्रेस जिंकेल तर कोणती काँग्रेस जिंकेल? कारण काँग्रेसचे 2-3 उमेदवार असू शकतात, भाजपचे 2-3 उमेदवार प्रत्येक जागेवर असू शकतात, अन्य पक्षांचे सुद्धा, म्हणजे अर्थातच त्याच्यामध्ये ऑफिशियल तिकिटावरती एकच उमेदवार असेल, पण बाकीचे जे बंडखोर असतील. कारण असं झालेलं आहे की गेल्या 3-4 निवडणुकीपासून, म्हणजे 15-20 वर्षापासून तेच चेहरे दिसत आहेत. यावेळेस सुद्धा अपेक्षा होती नवीन चेहरे येतील, पण तसं झालेलं नाहीये. त्यामुळे साहजिकच 50-60 वर्ष वयाची उलटून गेलेले
कार्यकर्ते किती निष्ठावान असले तरी आता ते विचारतायत आता नाही तर कधी, आम्हाला संधी कधी मिळणार. आणि हे सगळं पक्षात दिसतंय. ओके. आज जसं आता विठ्ठलवारांनी थोड्या वेळापूर्वी मुद्दा मांडला की पहिल्याच दिवशी 400च्या वर अर्ज घेण्यात आले. तर मुद्दा हाच आहे की लोकांच्या महत्वाकांक्षा आहेत आणि लोकांना हे माहिती आहे की फार जास्त निष्ठा हा शब्द महत्वाचा आज नाही आहे. तर आपण जिंकू किंवा पाडू, कारण राजकीय पक्षांनी विनेबिलिटी म्हणजे जिंकण्याची शक्ती पाहून उमेदवार ते देत आहेत, Right. पण त्यांनी यांची पाडण्याची शक्ती ते कन्सिडर केली करेक्ट. नाही. पण एक मुद्दा आहे की जो मी आता संजयजी यांना सांगितला तसाच, की सरकारच्या विरोधातले काही गोष्टी आहेत ज्या मी माझ्या मुद्द्यात आता मांडल्या, पण असं आहे की सरकारला याची पुरेपूर जाणीव होतीच आणि म्हणूनच 45,000 कोटी रुपयाची लाडकी बहीण योजना आणली. शेतकऱ्यांना मागच्या वेळेचं जे सोयाबीनचं अनुदान होतं ते दिलं. तुमच्याकडे कापूस खरेदी केंद्र अजून सुरू नाही झालेली पण त्याची घोषणा केली. सोयाबीनच्या खरेदी केंद्राची घोषणा केली. याचा काही पॉझिटिव्ह इफेक्ट होईल शेवटच्या टप्प्यात? जसं जसं लाडकी बहीण योजना, वयोश्री असो किंवा युवकांसाठीच्या ज्या योजनांचा गवगवा जो सरकारच्या माध्यमातून केला जातो, लाडकी बहीणचा निश्चितच फायदा आहे. पण राहुलजी, जसं आपण म्हटलं की विदर्भामध्ये याही गोष्टीचा आता हळूहळू नवीन मुद्दा जो आहे की 1,500 रुपये देऊन 15,000 तुम्ही काढताय. करेक्ट. हे जे लोकांमध्ये भावना निर्माण होऊन राहिलेली आहे, सिलेंडरच्या वाढलेल्या किमती, 3 सिलेंडर देत आहे की सर्वसामान्यांचं काही राहायचं, इलेक्ट्रिकचं बिल जे वाढलेलं आहे जून महिन्यापासून, 300 युनिटच्या वर 5 रुपयाचं हाईक एकदम जे आलेली आहे, 300 पर्यंत 100 पर्यंत हे जे स्लॅब आलेले आहे त्याचा मध्यम वर्गीयांवर मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो त्याचा. आणि ही जी नाराजी आहे की लाडकी बहिणींना जो तुम्ही पैसा दिलेला आहे पण आमच्या खिशातून महागाईच्या पोटी आता दिवाळीच्या तोंडावरची गोडे तेलांमध्ये झालेली दरवाढ आहे त्याचा मोठा फटका बसू शकतो. म्हणजे दिसतोय आता तुम्हाला प्रत्यक्षात प्रत्येक जणाकडे तुम्ही बोंब घेऊन गेलात की प्रत्येक जण म्हणतो 95 रुपये. गेल्या आठवड्याभरात दिवाळीच्या तोंडावर मार्केटमध्ये जी म्हणजे शेवटी हा आलेला पैसा पुन्हा मार्केटमध्येच गेलेला आहे. राईट. हे जे यांचं म्हणणं आहे की अर्थशास्त्र जे आहे त्याचा फायदा अर्थशास्त्राला आहे, पैसा खेळतं भांडवलच्या रूपात तो मार्केटमध्ये येत आहे निश्चित आहे. पण तो पैसा शेवटी कुठे जाणारा कुठे आहे, आणि म्हणजे यांच्या दृष्टीने तर तो खरेदीमध्ये तो पैसा झालेला आहे. राईट. पण महागाई जी वाढलेली आहे सर्वसामान्यांची, तर तो मुद्दा विरोधक कसा हाताळतात यावर त्यांचं त्यांनी हाताळायची काही गरज नाही. योगेश असं आहे आणि हा. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण नाराज म्हणजे लाडकी बहीण जे याचे बेनिफिशरी जे आहे ते मॅक्झिमम हे दलित आणि मुस्लिम कम्युनिटीज आहे. नाही, बेनिफिशियरी सगळेच आहे. मॅक्झिमम जे आहे ते दलित. आई डोंट थिंक सो, बिकॉज मैं जितने लोगों को मिल रहा हूँ ऐसा कोई तबका बचा ही नहीं है. मुझे फिर भी मेरे को लगता है कि इसमें बहुत ज्यादा प्रमाण में आपको मुस्लिम गरीब लोग ज्यादा आपको उनमें मिलेगा और दलित भी है जो बीजेपी विरोधी है. अच्छा, जो हाँ, वो तो जो बीजेपी विरोधी है तो इसको बीजेपी ये जो नैरेटिव अभी जो दे रहा है नहीं, लेकिन उसमें भी एक तोड़ लाया है बीजेपी. मैं बताता हूँ, ये जो आखिरी 2 दिन पहले वाला जो GR आया जिसमें SC कम्युनिटी में वर्गीकरण वाला मामला बीजेपी लेके आई है, मैं तो ये देख रहा था कि सबसे ज्यादा अगर उसका इफेक्ट होगा तो वो विदर्भ से लेके मध्य मराठवाड़ा महाराष्ट्र में होगा. क्योंकि आप क्या कर रहे हो, बौद्ध को आपने अलग निकाल दिया है, तो बाकी जो तबका है वो आपने एक मैसेज दे दिया है कि भाई हम आपके साथ में, बातन को उन्होंने बोला है. नहीं सर, दूसरी बात ये है ऐसा है ना, ये शायद बीजेपी को मालूम पड़ा कि ये जो बेनिफिशियरी जो है इसमें से मैक्सिमम ये दलित और मुस्लिम है जो उनको वोटर्स नहीं है, जो ये 2024 के लोकसभा में उनको दिखाई दिया. तो उन्होंने एक दूसरा एक नैरेटिव अभी जो सेट कर रहे हैं, पता नहीं वो सक्सेस अगर होता है तो बीजेपी को बेनिफिट है कि कांग्रेस का ही एक लीडर ये हाईकोर्ट में रीट फाइल किया इसके खिलाफ, जो अनिल भट्टपल्लीवार है. ये नैरेटिव अगर मान लीजिए बार बार देवेंद्र फडणवीस नहीं, मुझे कहीं नहीं अगर दिखाई देगा, क्योंकि ये अगर लोग आएंगे तो बंद कर देगा, ये जो एक डर अगर जो पैदा कर रहे हैं और वो उदाहरण दे रहे हैं हाईकोर्ट का रीट पिटिशन, ये नैरेटिव अगर मान लीजिए कि वर्क करेगा तो थोडा बहुत बीजेपी. नाही, मैं आप सब लोगों के लिए नाही, मी सगळ्यांसाठीच मी जेवढं बघितलं की लाडकी बहीणचं पिनिट्रेशन 100% आहे. लोक म्हणतात की हे एकनाथ शिंदेने दिलेली योजना आहे, म्हणतात भाजपने दिलेली आहे, पण त्याला काउंटर काय माहितीये का, त्याला लगेच ते तेलाचे वाढलेले दर आणि शेतकऱ्यांना न मिळालेले पैसे हे स्वतःच सांगतात की याचा आम्हाला कुठे ना कुठेतरी फटका बसणार आहे. नाही हे कसं असतं, तुम्ही जेव्हा टीम घेऊन जाता तुम्ही गावखेड्यामध्ये, लोकही हुशार असतात, म्हणजे ते तुमच्या समोर छान बोलतात. अच्छा, ओके. खूप त्यांचंही ठरलं, अरे
टीव्हीवर दिसतेला काय म्हणते तर ते आपले बोलतात ते. पण प्रत्यक्षात तसं नाही, काहीच नाही. ओके. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जे तयार करून गेलं तुमचं मत की अरे झालं असं नाही आहे. आदल्या रात्री जे असते ना त्याच्यात सरळ ठरते शेवटी. तर काही होत नाही. लोक म्हणजे याचे गणितच फार वेगळे राहते. आणि दुसरं कसं आहे, नाही पण लाडकी बहीणचा नाही, फायदा होईल की नाही? होईल होईल 100 म्हणजे 5% 10% वोट शेअर जास्त होईल. जास्त होईल. हो हो. त्याचं कसं आहे बघा, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि हे असं सगळ्यांनीच त्याचा लाभ घेतला आणि त्याच्यात एक सकारात्मक आहे किंवा त्याच्यात नंतर काही साईड इफेक्ट जसं आयुर्वेदाचे साईड इफेक्ट होतात तसे आहे. पण ते निवडणुकीत लोक लक्षात नाही घेत. म्हणजे जसं बा ग्रामीण भागामध्ये एक तर मजूर मिळत नाही शेतीला, तसेच मिळत नाही. राईट. आता आणि कसं आहे की ह्या ज्या महिला मजूर ज्या होतात, आता निंदन आहे, खुरप नाही, तर दुपारी 12ला जायचं, 1:30 वाजता लगेच जेवायला बसायचं आणि 2 तास काम करायचं. आता 1,500 भेटल्यामुळे ते बंद झालं. तो अजून साईड इफेक्ट हा एक मोठा साईड इफेक्ट आहे. पण त्याच्यामुळे पण त्याचा तेवढा परिणाम होणार नाही. कारण यावेळेस कसं आहे की संघ पूर्णपणे उतरला मैदानात. ओके. त्यांनी त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. जसं आता विश्व हिंदू परिषद आहे, केशवराव मानकर ट्रस्ट आहे आणि आपलं वनवासी कला राष्ट्र यांच्याकडे त्यांनी आदिवासींची जबाबदारी दिली. आदिवासी मतं तुम्ही काढा. एकट्या विदर्भामध्ये केशवराव मानकर फक्त ट्रस्ट संघ पूर्णपणे ऍक्टिव्ह झाला आणि तो पूर्ण सरकारच्या बाजूने उभा आहे, याचा पूर्ण फायदा सरकारला होईल असं तुम्हाला वाटतं? कारण सरकारबद्दलचे इतके सगळे निगेटिव्ह एलिमेंट्स म्हटलं तेवढा नाही जरी झाला राईट तरी ते मत थोडेसे डायल्यूट होतील. कारण ते कामाला त्यांनी एक विस्तारक दिला. ठीक आहे. पण त्यातला दुसरा मुद्दा पण असा योगेश की आम्हीच खूप त्याच्या बातम्या केल्या आहेत की श्री नितीन गडकरी हे खूप ऍक्टिव्ह होणार आहेत, त्यांचा खूप आणि अजून नवीन ते होणार आहेत की नाही इथपासून सुरुवात आहे. आणि मधल्या काळातली त्यांची सगळी स्टेटमेंट्स बघितली तर विरोधी पक्षाची आता महाराष्ट्रात गरजच राहिलेली नाही अशी सगळी चित्र आहे. आणि मी संघाच्या अनेक लोकांचा संजयनीच नंबर दिला आणि त्यांच्याशी मी पण बोललो. सो मुद्दा क्रमांक 1 की नितीन गडकरी यांचं खरंच ऍक्टिव्ह होण्याचे काही खरेच परिणाम असतात का? आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणून या 62 पैकी भाजपला किती जागा मिळतील असा अंदाज आहे तुमचा? सगळ्यात पहिले तर गडकरींचं कसं आहे की गडकरींसाठी एक असा नॅरेटिव्ह सेट झाला की गडकरी सक्रिय होणार आहेत. पण हे लोक विसरत की गडकरी खरोखर सक्रिय होते. आणि गडकरींनी कसं आहे भाषणबाजी न करता, ठीक आहे ते काही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले, पण प्रचारासाठी भाषणबाजी न करता त्यांनी कामातून दाखवून दिलं. आणि त्याच्यामुळे जर कोकणात इथून गाडीने गेलो मी नागपूरवरून तर मी कोकणापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने गडकरीचंच नाव घेतात लोक आणि लोक गडकरीचं नाव घेतात. नागपुरात आले रे गडकरींच्या शहरात आले असं लोक म्हणतात. त्यामुळे गडकरी प्रचारासाठी घरोघरी फिरणं ही गडकरींचं लेवलचं राहिलेलं नाही आहे. ते कामातून दाखवून देतात. आणि गरज पडली तिथे गडकरी आता शेवटचे 10 दिवस 15 दिवस पाहिले तर गडकरी सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित होते, सगळ्या ठिकाणी भूमिपूजनांना गेले, सक्रिय ते अगोदरी होते, फक्त तऱ्हा बदललेली आहे. दुसरी गोष्ट जी राहिली की 62 पैकी किती जागा भाजपला मिळतील. भाजपच्या लोकांनी 40चं टार्गेट ठेवलं होतं. अमित शहा नागपुरात येतात, बावनकुळे त्यांना म्हणतात की आम्हाला टार्गेट 40 का है. अमित शहाचं स्टेटमेंट असते की 40 से कुछ नहीं होगा, 45 के नीचे अगर सीट आई तो सेलिब्रेशन नहीं करना. हेच अमित शहा आहे. हरियाणाचे ज्यावेळेला रिझल्ट होते त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत भाजपच्या सगळ्या नेत्यांना, मोठ्या नेत्यांना, दिल्लीतल्या नेत्यांना वाटत होतं की हरियाणा गया. अमित शहानी रात्री कैलास विजयवर्गीय आणि अमित शहाचं बोलणं झालं होतं महाराष्ट्राबद्दल. हे विजयवर्गीय यांनी दिलेली माहिती आहे. त्यांनी म्हटलं की नाही हरियाणा आ रहा है, चिंता मत करो. दुसऱ्या दिवशी तसं झालं. त्यामुळे त्यांचा विश्वास जो आहे तो भाजपला कुठपर्यंत नेतो ते पाहण्याची गोष्ट आहे. बट मागच्या वेळेपेक्षा नक्कीच भाजपला जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या दिसतील. काँग्रेसचा प्रॉब्लेम हा आहे की एकदा गटबाजी आहे आणि काँग्रेस जे मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत नेत नाही आहे. महागाईचा मुद्दा आतापर्यंत तांडव करायला पाहिजे होतं, कोणीच काही बोलत नाही. संजय राऊत, नाना पटोले हे एकमेकातच भांडणात अजून तरी या क्षणापर्यंत ते चित्र तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर ज्या पद्धतीने तुटून पडायला पाहिजे त्या पद्धतीने अजूनही तुटून पडत नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. और इसको तिकीट मिला तो मैं इसके वोट कैसे काटूंगा या याच्यात काँग्रेसचे गटबाजी आणि काटबाजी दोन्ही. ओके, तो महत्वाचा मुद्दा आहे. शेवटचा मुद्दा जो कास्ट फॅक्टरचा मगाशी मुद्दा आला होता. भाजपची पीच जी आहे काही कास्टची राहिली नाहीये. भाजपनी नेहमी हिंदुत्वाच्या याच्यावरच निवडणूक लढलेल्या आहेत. आता कास्टच्या याच्यात भाजप जाते हा भाजपसाठी एक मोठा प्रयोग राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात किती यश मिळतं ते येणारा काळ सांगेल. आदिवासी समाज लोकसभेत भाजपपासून दूर गेला होता वेगवेगळ्या नॅरेटिव्हमुळे. त्याला परत आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले आणि मोस्ट प्रोबेबली त्याच्यातले अर्धे जे वोट्स आहेत ते परत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि त्याच्यासाठी
वनवासी कल्याण आश्रम आणि संघाचे लोक जे आहेत त्यांना नक्कीच क्रेडिट द्यायला पाहिजे की त्यांनी परत ओढलाय. आज तुम्ही आता गडचिरोलीला समजा त्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला तिथली स्थिती लक्षात येईल की तिथले लोकसभेतले मुद्दे वेगळे होते, आता स्थानिक मुद्दे वेगळे राहणार. तो 45 तर मिळणार नाही कुठल्याही पक्षाला, ना काँग्रेसला 45 मिळतील ना गिव्हिंग 40 अराउंड व्हॉट? नो, नॉट अबाउट 40, 35. 35 योगेशचा कौल आहे. संजय क्या आपका कौल? मला असं वाटतं की बिटवीन 30 and 35 अशा सीट बीजेपीला मिळतील. अच्छा, मला खरोखरच वाटतं की आता इट इज टू अर्ली टू प्रेडिक्ट, कारण ज्या पद्धतीनं बंडखोरी आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या मनातल्या भावना. पण माझं काय रिडिंग आहे की साधारणतः 3-1 महिने आधी लोक स्वतःचा ठरवतात दृष्टिकोन, अर्थात बंडखोरी आणि न्यूसेन्स व्हॅल्यू प्रत्येकाचा काय हो, महत्व? कारण मतांचं अंतर आणि जिंकून येणाऱ्या आणि पहिल्या दुसऱ्या नंबरच्या जो उमेदवार असेल त्यांच्या जे मतांचं अंतर असेल ते फार कमी असेल कित्येक जागांवरती. त्यामुळे आता सो आर यू रेडी टू गिव्ह एनी नंबर? हा, पण मला असं वाटतं की मागच्या वेळेपेक्षा जास्त भाजपला मिळू शकतात आणि त्याचं सर्वात मोठं कारण लाडकी बहीण योजना हेच असेल असं मला. तुम्ही 37 नंबर दिलाय. नाही, त्यांचा प्रवास उलटा झाला ना, म्हणजे ते किती 15, 44, 29. आता जास्तीत जास्त 2014ला 44, 2019ला नाही 29. येस. आणि आता मोदी लाट नाही आहे, म्हणजे मोदी लाटच नाही त्याच्यामुळे आता ते 32 ते 35 अच्छा, त्याच्यावर येणार नाही. आणि फार म्हणजे तरी पण ते म्हणतील ते त्यांचं नेहमीच असतं. पण सरकार कसे फॉर्म करतील जर इथेच 32-35 आले? नाही, त्यांनी कसं केलं बघा, उमेदवार मी 24 जागा अशा आहे भाजपमध्ये, त्या त्यांना दुसऱ्या पक्षात ऍडजस्ट करायच्या. ओके. जसं राजकुमार बडोले त्यांना केलं राष्ट्रवादी, अजित पवार. दुसरं चंद्रपूरची सीट आताच हारली आहे भाजपने. तिथं अपक्ष जे आहे किशोर जोरगेवार, जे एकेकाळी भाजपचे कार्यकर्तेच होते, यावेळेस त्यांना जर दिलं असतं ना ती सीट निवडून आली असती. आता तर यांनी काय केलं, 10 वर्ष नाना शामपुळे लागले बाहेरचं पार्सल. आता 10 वर्ष झाले, आता त्यांचं सेटिंग झालं होतं पूर्ण. किशोर जोरगेवार येणार होते भाजप, सुधीर भाऊनं खोडा घातला, नाही पाहिजे. आता सुधीर भाऊची विरोधात एकदम जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे ती सीट, येणारी सीट गेली भाजप. तर असे पुष्कळ उमेदवार आहेत ज्यांना भाजपला ऍडजस्ट करायचं आहे. म्हणून पहिल्या यादीत त्यांनी फक्त जिथे वाद नाही असे उमेदवार दिले. मध्य नागपुरात आता बंटी शेळके आहे काँग्रेसकडून, तिथून समजा त्यांनी दुसरा उमेदवार दिला आणि इकडून प्रवीण दटके आले तर दटके हरतील. ओके. ते दटके नाही राहू शकत मग मतदारसंघात, अशी स्थिती आहे. उत्तर तुमचा नंबर आहे 35 ते 37. यस, 35. सर, तुमचा फायनल नंबर काय असणार आहे साधारणपणे? साधारणतः 30 ते 32 पर्यंत राहील आणि अपक्षांची संख्या वाढेल असा अंदाज. म्हणजे 95 सारखं महाराष्ट्रात होईल असं? 95 सारखं हे होईल. आणि शेवटी ते सांगली पॅटर्ननी अनेक लोक मग शेवटी तो तर सगळ्याच पक्षांना भीती आहे. पक्षात ते जातील आणि त्यामुळे त्याची सुरुवात आता झालेली आहे. इतर, जसं अतुल आता बोलले की इतर पक्षात पाठवून आपला फिगर जो आहे तो मेंटेन करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो त्याचाच एक म्हणता येईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे इकडे काँग्रेस आणि भाजपची थेट लढाई. 9 ते 10 जागा अशा होत्या जिथे डिफरन्स आहे ना तो 7 ते 8 हजाराच्या आत होता. या जागा ज्या आहेत त्या डिसाइडेड राहतील की नेमकं कुठे सत्ता पालट होऊ शकतो की काय, परत भाजप जे आहे किंवा महायुतीला ऍडव्हान्टेज राहू शकतो. या 7 ते 8 जागा. आणि जर पूर्ण विदर्भाचं चित्र घेतलं तर 62 पैकी हा आकडा जवळपास 18च्या जवळपास जातो. राईट, की जिथे जो मताधिक्य आहे ते फार कमी होतं, म्हणजे 8,000च्या आतलं होतं. पण ते कुठल्याही बाजूला स्विंग होऊ शकतं, ते कुठल्याही बाजूला स्विंग होतं. आणि या जागा ज्या आहेत याच नेमकं जे आहे चित्र पलटवण्यासाठी कारणीभूत राहू शकतं. राईट. थांबूया आपण इथे, कारण वेळेची मर्यादा आहे. पण मी जे नेहमी करतो तसंच मी केलंय. निकालानंतर सुद्धा हाच व्हिडिओ तुम्ही काढून पहा. आणि नंबर गेम्समध्ये हल्ली थोडंसं कठीण झालंय, कारण मतदार फार चाणाक्ष झालाय. जसं त्यांनी म्हणाले की कॅमेऱ्यासमोर तो एकदा बोलतो, पण माझं स्वतःचं आकलन असं आहे की साधारणपणे सगळ्या देशातल्या अनेक राज्यातल्या निवडणुका कव्हर केल्यानंतर मी अगदी ठामपणे म्हणू शकतो की सर्वसाधारण जनभावना जी असते ती 3-1 महिने आधीपासून तयार व्हायला सुरुवात होते. विधानसभा निवडणुकीमध्ये इन्फ्लुएन्शियल घटक असतात. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की ओडिसाच्या सगळ्या राज्यातल्या निवडणुका काढून बघा, की जे राज्य हे देशातलं सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेलं राज्य आहे, त्या राज्यांनी कायम एकच कौल दिलाय, तो म्हणजे विधानसभेला वेगळा आणि देशाच्या लोकसभेला वेगळा. एवढा चाणाक्ष मतदार आहे. तो कसा व्यक्त होतोय ते तुम्ही ग्राउंड झिरोतनं बघत आहात. त्यामुळं आमचं हे जे NDTV चॅनल आहे ते तुम्ही बघत राहा, फॉलो करत राहा. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये माझे जे सहकारी मित्र आहेत सर्व, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही
काही तुमच्या कमेंट्स असतील ते जरूर पोस्ट करा. थँक्यू सो मच सर, धन्यवाद.